पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझा प्रिय बंधू भगिनींनो, नेहमिया ग्रंथामध्ये दुसरा अध्यायामध्ये 17व वचन आपण वाचण्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड. तिथे मंदिर बांधण्याचा जबाबदारी, मंदिराचा जे काही तुटलेलं आहे सर्व उभा करण्याचं काम, हालेलुया, ते प्रत्येकाला आपापली जबाबदारी देण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला मिळालेले काम तू करायचं, बाकी लोकांना मिळालेले काम ते करणार. हालेलुया. तसा प्रकारे मंदिर उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाने आपल्याला जे जबाबदारी दिलेला आहे या जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाणायचं की माझं काम सहकार्य करण्याचं काम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑर्गनायझिंग कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातामध्ये आहे. हालेलुया. आज मला भेटायला आलेल्या एका व्यक्तीने मला सांगितलं, फादरनी मला टेन्शन का होते माहिती आहे का? प्रेज द लॉर्ड. फादर भरपूर काही काही करायला गेलेलं आहे, हे सर्व गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने मला एक मार्ग कसं दाखवलं आणि येशूने मला सांगितलं की तुझ्या डोक्यात जे लाईट बसलेला आहे ना, त्या लाईट मध्ये प्रकाश आहे, ते देवाने दिलेले मार्ग आहे, त्या मार्गानेच पुढे जात राहा, ते काम पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. नेहमिया ग्रंथ अध्याय 2 वचन 17. मग मी त्यास म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हास दिसतच आहे. येरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेले आहेत. तर चला आपण येरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हावयाची नाही. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपण देवाची लेकर असलं तरी कुठेतरी अप्रतिष्ठा झालेला आहे. कारण एवढंच आहे, मंदिर बांधण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो. प्रत्येकानं वाटलं की मी माझं काम करतो, मी आणि माझा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आणि माझा एवढा विचार बंद करून, हालेलुया, मी मंदिर बांधण्याच्या कामामध्ये आहे. मला सोपवण्यात आलेले काम मी करतो. मला काम सोपवलेले परमेश्वर आहे. हालेलुया. मी त्यांच्या बरोबर सहकारी आहे. हालेलुया. प्रियाला एक थिअरी आहे, हे डोक्यात बसलं तर अप्रतिष्ठा होणार नाही, निंदा होणार नाही. हालेलुया. आड अडचणी समोर येत आहे तेव्हा धाडसाने त्या गोष्टीला तोंड देत पुढे जायला आपल्याला शक्ती मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने 12 शिष्याला पाठवून देताना, हालेलुया, क्लिअरली त्यांना बोलले की तुम्हाला त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने सांगितलं तुम्हाला चालणार, तुम्हाला अडचणीतून जावं लागणार. हालेलुया. हालेलुया. ज्यांच्या बरोबर परमेश्वर आहे ते लोक या अडचणीतून जात आहे तेव्हा डोकं धरून बसणार नाही. हालेलुया. भयंकर त्रासातून जात आहे तेव्हा परमेश्वराचं कुठे आहे म्हणून विचारणार नाही. त्यांना माहिती आहे अडचणीच्या वेळी
परमेश्वर माझा अधिक जवळ आहे. गोंधळातून जाताना परमेश्वर माझा अधिक जवळ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपल्याला माहिती आहे पौल आणि सिलास दोन्ही जेलमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्री दोघेही भयंकर मोठा वजनदार चेन मध्ये साखळी मध्ये बांधून ठेवलेला आहे दोघांनाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोड्या वेळाने पौलाच्या हृदय आनंदाने भरले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पौल आनंदाने स्तुती गौरव चालू केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिलास बाजूला झोपलेला आहे. सिलासने विचारलं काही चालू आहे दादा? हालेलुया. काही चालू आहे, मी स्तुती करतो. हालेलुया. पौलाने त्याला विचारलं तू काय करतोयस? मी पण स्तुतीच करतो. हालेलुया. पौलाला वाटलं की पौल स्ट्रॉंग आहे, सिलास नवीन ख्रिस्ती झालेला आहे, तो कमजोर आहे. हालेलुया. कदाचित त्याला स्तुती करायला नाही जमणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मग दोघे सांगितलं मग आपण एकत्र स्तुती करूया. हालेलुया. त्रासातून जाताना दोघे एकत्र स्तुती गौरव चालू केले. प्रेज द लॉर्ड. अगोदरच्या काळामध्ये ते टाळ्या वाजवून स्तुती करत होते. हालेलुया. आता टाळ्या वाजवताना किंमतवान वजनदार चेन आहे ते पण साखळी सुद्धा स्तुती करायला चालू केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघे जण भयंकर त्रासातून जाताना दोघे जण स्तुती करताना हालेलुया स्वर्ग खाली उतरून आले. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, कुटुंबामध्ये एका व्यक्तीला त्रास झाला तर आपल्या समोर दोन मार्ग तयार आहे. एक मार्ग कुरकुर करायला चालू करणे आहे. देवा तू कुठे आहेस म्हणून विचारणे आहे. हालेलुया. हालेलुया. तुझ्यामुळे सर्व झालं म्हणून बोलणे आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काही लोकांना ओळखत असेल, तुमच्याच कुटुंबामध्ये काही लोकांना तुम्ही ओळखत असेल, एखादे शब्द बोलताना ते वाक्य न बोलता त्याबरोबर तू बोललीस म्हणून मी केलं, तू त्या दिवशी बोलले होतं की नाही, तू तेव्हा सांगितलं की नाही. हालेलुया. तुझ्यामुळे हे काही लोक टोचून लबाड विधीने बोलणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टोचून बोलणार. तू सांगितलं ना म्हणून त्या दिवशी तुझ्यामुळे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आपल्याला माहिती आहे, देवाच्या लेकरांना माहिती आहे, देवाच्या लेकरांच्या वाटे त्रास येणार. हालेलुया. त्रास काही आहे आपल्यासाठी? स्टेपिंग स्टोन आहे. जे लोक त्रासातून जात आहे त्यांचा प्रमोशन होत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत. हालेलुया. आणि हालेलुया म्हणजे शेत मधून एक लेवल आहे, तिथे प्रमोशन मिळत आहे तेव्हा देवाच्या सहकारी. तुम्ही कुठल्या लेवल मध्ये आता आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. प्रमोशन मिळालेल्या लोकांना माहिती आहे मी देवाचं काम करतो, देव माझ्या सोबत आहे. हालेलुया. देवा बरोबर मी आहे. हालेलुया. मी एकटा नाही, मी एकटी नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते वाढ होत आहे.
Praise the Lord. Hallelujah. मी या दादांच्या वतीने साक्ष देत आहे. गॉडविन नाल्या हे त्यांचे नाव. ते भांडेबंदरमधून आलेले आहेत. दादांचं एक कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे. तरी दादांना परत एकदा कमरेचा प्रॉब्लेम झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की अजून एकदा तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा दादाने विचार केला की मी अमलाश्रमला जाऊन येते. थोडे दिवस दादा इकडे राहिले. फादरांच्या सानिध्यामध्ये राहून फादरांबरोबर प्रार्थना केली आणि जेव्हा ते घरी गेले तेव्हा ते परत एकदा डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट केली. तेव्हा त्यांना समजलं की त्यांना जे काही कमरेचं ऑपरेशन परत सांगितलेलं होतं ते अमलाईच्या आशीर्वादाने आणि फादरांच्या आशीर्वादाने ते ऑपरेशन रद्द झालेलं आणि त्यांची कंबर आता फादरांच्या आशीर्वादाने पूर्णपणे बरे आहे. म्हणून दादा फादरांचे आणि अमलाश्रमचे मनापासून आभार मानत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. मोनिका नावाचा कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पायाच्या मांडीच्या भागामध्ये असलेल्या एक दुखणे वरून खालीपर्यंत पायाच्या मांडीच्या भागामध्ये असलेले दुखणे प्रभू येशू करून देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तो एकदम जड झाल्यासारखा झालेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. हालेलुया. गाडी चालवायला लायसन्स घ्यायला गाडी चालवायला इच्छा असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा गाडी चालवण्याचा बुद्धी ज्ञान देत आहे. त्या व्यक्तीकडून ते काम होणार असं प्रभू सांगत आहे. कोणाचा तरी पायाचा गुडघा दोन तुकडा झाल्यासारखा पायाच्या गुडघ्याचा दुखणे होता. हालेलुया. त्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. कायम ताप आहे, काय ताप आहे असं वाटते. अजून मधून स्वतः बघत आहे ताप आहे का. ताप आल्यासारखा स्वतःला वाटते. असे कोणाला तरी अधून मधून ताप येत आहे, असे जे त्रास आहे त्यातून देव त्याचा बचाव करत आहे. पोटामध्ये एकदम गरम पडल्यासारखा होते, असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एका किडनीच्या विषयी काहीतरी दोष आहे, असे एका किडनीच्या विषयी त्रास असलेल्या व्यक्तीला त्या किडनीच्या संबंधातील तक्रारीमध्ये पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. अधून मधून येत आहे, कधी कधी बाळ चुकत आहे, अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. हालेलुया. लोकांच्या बरोबर वाद घालण्याचा सवय असलेले कोणाला तरी प्रभू सांगत आहे. यामुळे तुझ्या मित्रमंडळींच्या संख्या वाढण्याच्या ऐवजी तू अनेक शत्रू लोक घेत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.